चिखलदरा तालुक्यातील गुल्लरघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी दर्यापूर येथील बाबडी कॅम्पमध्ये स्थलांतरित झाली होती। त्यानंतर तेथे पुरेशा सुविधा नसल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी यांनी नवीन जागेसाठी निविदा काढली होती। या निविदेनुसार अंजनगाव सुर्जी येथील अमोल ठाकरे यांनी जाहिरातीनुसार रीतसर अर्ज केला होता। त्यांनी त्यांच्या अंजनगाव सुर्जी परिसरातील ठाकरे मंगल कार्यालय व परिसरामध्ये आवश्यक बांधकाम करून वर्गखोल्या तयार केल्या। त्यानंतर समितीद्वारे त्याला मंजुरी सुद्धा देण्यात आली आणि शाळा तिथे स्थलांतरित करण्यात आली। मात्र जेमतेम 2 महिने उलटत नाही तोच आदिवासी प्रकल्प विभागाने ही शाळा पुन्हा जुन्या जागी म्हणजे दर्यापूर बाबडी कॅम्प येथे हलवण्याचे आदेश दिले। दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी रविवार या संदर्भात एक समिती आश्रमशाळेत पाठवण्यात आली। यावर अंजनगाव सुर्जी येथील आश्रमशाळेत पत्रकार परिषदेत बोलताना अमोल ठाकरे म्हणाले, शासनानेच रीतसर प्रक्रिया राबवून ही आश्रमशाळा माझ्या जागेवर भाड्याने सुरू केली होती। मग 2 महिन्यातच असे काय पाणी मुरले की पुन्हा जुनीच जागा चांगली वाटू लागली, असा प्रश्न मला पडला आहे। या प्रकारामुळे मला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। मी अनेक नातेवाईकांकडून कर्ज घेतले आहेत, पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुद्धा गहाण ठेवले आहेत व शाळेसाठी बांधकाम केले आहे। तरी आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि एकात्मिक विकास प्रकल्प धारणी माझ्या जीवाशी खेळत आहे। पुढे ते म्हणाले की आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आश्रमशाळेत शौचालय, स्नानगृह, सुसज्ज खेळाचे मैदान यासह सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मला माझ्या जागेचे भाडे व बांधकामासाठी झालेला खर्च शासनाकडून मिळाला नसल्यास माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल। विशेष म्हणजे दिनांक 16 ऑगस्ट रोजी रविवार असताना देखील धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची समिती शाळेत आली, परंतु त्यांच्याकडे कोणतेही लेखी पत्र नव्हते, केवळ मौखिक आदेशान्वये आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी भाजपचे सरचिटणीस डॉक्टर विलास कविटकर यांनी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली। जोपर्यंत जागा मालकाचा झालेला खर्च व भाड्याचे बिल मिळत नाही तोपर्यंत या स्थलांतरास स्थगिती द्यावी अशी मागणी डॉक्टर विलास कविटकर यांनी केली। या पत्रकार परिषदेला भाजपाचे डॉक्टर विलास कविटकर, अमोल ठाकरे, नगरसेवक मनीष मेन, गजानन हाडोळे, पप्पू लांडे, इंजिनियर नितीन कविटकर, गजानन ठाकरे, देवानंद टाक, नितीन नाथे, अनिल काळे, योगेश भोरकडे, विनोद हाडोळे, सौ ठाकरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील गुल्लरघाट येथील जी आदिवासी शाळा आहे त्या आदिवासी शाळेचे जे स्थलांतर आहे ते स्थलांतर म्हणजे गुल्लरघाटवरून दर्यापूरहून अंजनगाव। तर आपण आज आलेलो आहे जी गुल्लरघाटची जी आदिवासी मुलांची शाळा आहे ती अंजनगाव सुर्जी येथे स्थानांतरित झालेली आहे। ती शाळा अंजनगाव सुर्जी मधील जे ठाकरे महादेव भवन जे आहे त्या महादेव भवनामध्ये स्थलांतरित झालेली आहे। या शाळेचं वैशिष्ट्य म्हणायचं की त्या शाळेची एक आपबीती हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण ही शाळा जी आहे ही अगोदर चिखलदरा तालुक्यामधील गुल्लरघाट येथे होती, परंतु गुल्लरघाटमध्ये आदिवासी मुलं मुली जे आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या आरोग्याच्यासाठी शैक्षणिक दृष्टिकोनातून जी सुखसुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध पाहिजे ती गुल्लरघाटमध्ये उपलब्ध नसल्या कारणाने ती शाळा गुल्लरघाटवरून दर्यापूर, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे स्थानांतरित करण्यात आली, बाबडी दर्यापूरमध्ये। परंतु बाबडीमध्ये सुद्धा तीच बोंब पडली। बाबडीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने ती शाळा पुन्हा अंजनगाव सुर्जी येथील महादेव मंगल कार्यालय, अमोल ठाकरे यांच्या मालकी हक्काच्या असलेल्या महादेव मंगल कार्यालयामध्ये स्थानांतरित करण्यात आलेली आहे। परंतु आता याच्यामध्ये एक अशी भानगड निर्माण झालेली की आहे ही जी शाळा इथं स्थलांतरित झालेली आहे, इथून पुन्हा काही राजकीय हस्तक्षेपामुळे म्हणा किंवा स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावात तंत्रामुळे ही शाळा पुन्हा इथून गुल्लरघाटला हलवण्याचा प्रयत्न चालू आहे। तर आपण या शाळेच्या बाबतीत जे काही त्यामध्ये तथ्य आहे हे त्या मंगल कार्यालयाचे जे मालक आहेत अमोल ठाकरे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आज जे तुमच्या या मंगल कार्यालयामध्ये जी गुल्लरघाटची शाळा जे स्थलांतरित झालेली आहे म्हणजे नेमकं काय प्रकरण काय आहे? हे मला त्यांनी पेपरमध्ये ॲड आली होती, त्यांना मी त्यांच्याच पेपरमध्ये ॲडवरून म्हणजे मला निवेदन दिलं होतं त्यांना, तर त्यांना माझी जागा पसंत पडल्यावर त्यांनी जे मला सुखसुविधा पुरवलेल्या सांगितल्या तर मी त्यांना 15 खोल्या, 12 संडास, 12 बाथरूम हे सगळ्या सुखसुविधा ज्या तेले जशा पाहिजे तशा कर्ज काढून आणि पत्नीचे जे सोनं नाणं गहाण ठेवून मित्रपरिवारापासून पैसे घेऊन हे मी उभं करून दिलं। आणि हे सगळं होत असताना ह्या सुखसुविधा म्हणजे जिथे गुल्लरघाट, बाबडी, दर्यापूरले जी शाळा होती तिचा ह्या सुखसुविधा नव्हत्या। त्या लेकराच्या हितासाठी ह्या सुखसुविधा त्यांनी मला करायला लावल्या शासनाने। अगोदर ही शाळा कुठे होती? दर्यापूर बाबडी, दर्यापूर बाबडीला। आधी तिचा ह्या सुखसुविधा नसल्या कारणे त्यांनी ह्या मला सुखसुविधा म्हणून तिची शाळा ही स्थानांतरित करण्यासाठी ह्या सुखसुविधा मला करायला लावल्या त्यांनी। आणि ती पूर्ण केल्यावर त्यांची समिती नेमल्या गेली। त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवालही आहे माझ्याजवळ आणि ATC ऑफिसचे अप्पर आयुक्त आहे अमरावतीचं,
त्यांचा बी अहवाल आहे की त्यांनी बा आपल्या शाळेला बाबळीपेक्षा ही शाळा बा चांगली आहे लेकराच्या हितासाठी. हे सगळं असताना 2 महिने शाळा शिफ्ट झाली. 2 महिन्यापासून शाळा इथे झेंडावंदनी झाली, सार्वजनिक आदिवासी दिन पण साजरा झाला, स्वागत उत्सव पण इथं झाला. 135 विद्यार्थी इथं हजर आहेत, चांगले खेळत लागत आहे. सगळं असताना आज रोजी अधिक पुन्हा त्या जुन्या शाळेत हे शासन का शिफ्ट करत आहे. मग आता ही जे इथं स्थलांतरित जी शाळा झालेली आहे, हा, इथून ते पुन्हा स्थलांतरित करण्यामागचं काय कारण काय? मला याच्यात म्हणजे जे शिक्षक वर्ग आहे, काही शिक्षक वर्ग आहेत आणि शासकीय प्रेशर आहे. शासकीय जे स्थानिक राजकीय राजकीय आणि राजकीय दबाव आहे. आणि जे शिक्षक आहेत स्थानिक शिक्षक ज्या दर्यापुरातले, त्यांना हे जे मला असं वाटते की त्यांना हे अंतर जादा होत आहे, म्हणून ते पहिल्यापासून आपल्या विरोधात होते. आणि त्यांनीच पालकांना जरासं वेगळं सांगून आणि त्यांच्या मिसगाईड करून त्यांना करून म्हणजे बा जसं ही शाळा चांगली नाही आहे, पिण्याच्या खोल्या आहेत, असं आहे तसं आहे सांगून त्यांना यूज दिलं नाही असताना आणि शाळा पण दाखवली नाही. आणि म्हणून ते काही लेकरं त्यांनी रोखून ठेवले. नाही तर 300 विद्यार्थी आहेत. 300 विद्यार्थी माझ्या शाळेत सध्या 135 विद्यार्थी हजर आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी आता 2 दिवस झाले 65 विद्यार्थी दर्यापूरला आणून ठेवले. शाळा इथे चालू असताना इथे 15 गट बाबडी येते दर्यापुरात, आणि इथून शिजलेलं अन्न इथून तयार करून ते पाठवत आहे. तर हे अन्न बा कोणाच्या भरोश्यावर पाठवत आहे? तर रस्त्यात जर काही विषबाधा झाली तर याला जिम्मेदार कोण? शुक्ला साहेबांनी त्यांनीच मला आदेश दिला शाळेचं स्थानांतरित करायचा, आणि तेच अधिक शाळा वापस घेऊन चालले. तर माझा ह्या खर्च झालेला ह्या शासनाने देण्यात यावा अशी माझी इच्छा आहे. 50 लाखापर्यंत माझा खर्च होईल आहे. याच्यासाठी मी कर्ज घेतलेला आहे, पत्नीचे सोनं गहाण ठेवलेलं आहे, काही मित्रपरिवारापासून उसनवारी पैसे घेतले आहेत. हे मला पैसे कोण देणार ह्या माझा प्रश्न उरलेला आहे. नाही तर मला शासनाने लेखी द्यावे, नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.